पोलिसांची आणि अनेक कार्यकर्त्यांची झटापट जे ते झालेलं पाहिलेलं आहे। आज सुद्धा या ठिकाणी नेमकं काय या सगळ्यांची खरं तर चौकशी करतात हे देखील आपण या ठिकाणी पाहूया। घेताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 4 दिवसापूर्वी पोलीस जुना राजवाडा पोलीस स्टेशन असेल किंवा या न्यायालय परिसरामध्ये खरं तर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। कोल्हापुरी पायतान असेल किंवा चिल्लर खरं तर कोरटकरवर फेकण्याचा प्रयत्न झाला आणि यानंतरनं आज खरं तर ह्या संपूर्ण खबरदारी जी आहे ती पोलीस घेताना पाहायला मिळते आहे। प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते आहे। कोणत्याही शिवप्रेमीला आतमध्ये त्यांनी येण्यासाठी मज्जाव जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रत्येक बॅगेची तपासणी केली जाते आणि अशा पद्धतीने प्रत्येकाला कोर्टामध्ये त्यांच्या कामासाठी जे आहे ते सोडण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आली होती। यानंतरनं खरं तर प्रशांत कोरटकरने चौकशी दरम्यान अनेक कबुली जी आहे ते गुन्ह्याची दिलेली आपल्याला सूत्रांकडून मिळाली। जो इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेला फोन होता तो